चला पंच, आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. चला लवकर घाई करायचे. पंचांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. त्याचबरोबर दिवा संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, सजवायचं आहे. टेमघर संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 17 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि एक मोठा फलंदाज बाद होतोय कालूराम, ज्याच्या माध्यमातून आपण 2 मोठे फटके पाहिले होते षटकाराच्या सहाय्याने. षटक क्रमांक दुसरा ग्राउंड क्रमांक 2 वरील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. अजून एक सामना आपल्याला ग्राउंड क्रमांक 1 वरती खेळायचा आहे. कैलास दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती एक षटकार लागला होता, त्यानंतर आपण पाहिलं एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. गोलंदाज टर्न होतोय. या पहिल्या चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली. तिथं तैनात आपण पाहतोय शशी म्हात्रे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आज त्यांना गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली 2 सामन्यांमध्ये. या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धार होते चेंडू, थोडीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा टर्न होतोय. गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस चेंडू ऑन साइडला येतोय. खाली रिझन आहे. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला आहे. थ्रो मात्र चांगला झालेला आहे, परंतु रनिंग बिटवीन विकेट त्याहून अधिक चांगली पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या जमवत आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे. कालूराम यांनी मात्र आपण पाहिले 2 षटकार खेचले होते. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडासा हाय फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आपण पाहिलं एकच धाव, एका धाव्याने 2 षटकांचा खेळ संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर अजूनही 2 षटकांमध्ये किती धावा जमवतील सौंदर्य टेमगर हा संघ हे पाहण्यासारखं राहील. अजून एक खूप मोठी लाईन आहे फलंदाजाची. या संघामध्ये बिग फटके खेळण्यासाठी माहिर अनेक फलंदाज या संघामध्ये आपण पाहतोय. तर इथं पाहूया आपण कशा प्रकारे अजून फटकेबाजी पाहायला मिळेल आपल्याला. कारण गोलंदाज आपण पाहतोय ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली शशिकांत म्हात्रे याने. तर आपण पाहूया या शेवटच्या या ग्राउंडवरील सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 3 विकेटसाठी आपण पाहू शकता शशी म्हात्रे यास गणेश ठाकरेकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. हॅट्रिक पूर्ण केली तर इथं मात्र पाहू शकता चेंडू लोमेन्स लाईन मध्ये पडतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या पूर्ण. शशीदादा म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण करताय तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गणेशजी ठाकरे यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर नात्याचा विचार केला तर साडो पाहूया कोणाच्या खिशाला घालतात हात. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आपण तर 23 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. गोलंदाज पण होत आहे. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उमेश. आपण पाहिलं की जागा बनवली होती परंतु चेंडू मात्र डाव्याशी सोडून जातोय. वाईटचा इशारा येतोय. थोडासा दबाव पाहतोय आपण शशिकांत म्हात्रे यांच्यावरती. कारण महत्वाचा सामना आहे. संघनायकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्याला पात्र ठरावंच लागेल.
TDC बँक मध्ये आपण जर पाहिलं तर कॅशियरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये इथं मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि सफलता मिळते. इथं फलंदाजाला बाद करतो जलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव राहतो चेंडू. एक भला मोठा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अशा गोलंदाजी त्या अशा मोठ्या फलंदाजासमोर करतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस आपण पाहू शकता जागते रोचा आदेश देत असताना पाहतोय हा चेंडू. हाही चेंडू राहतोय निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे 24 आणि अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र आपण पाहू शकता सबल क्रॉस वर मारण्याचा प्रयत्न. हा मात्र जाईल. वाईट चेंडू. यावेळेस थोडीशी गफलत पाहायला मिळाली, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर आपण पाहू शकता 2 वाईट बॉल हाताळून सुद्धा कमीत कमी धावा खर्च करतोय. यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय आणि अजून एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. एक चांगलं गोलंदाजी प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शशिकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेला पाहतोय आपण. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा 26 धावा. तर यावेळेस येतोय उदय गोलंदाजी मार्कवरती आणि उदयाचा सुवर्ण संधी आहे की आपण विकेटची हॅट्रिक जर पूर्ण करताय
तर आमच्या व्यासपीठावर विराजमान सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर निवड समिती सदस्य सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उदयांचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आज पूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर हॅट्रिक पूर्ण करून हे 500 रुपये मिळवतील का हे पाहण्यासारखं राहील. उदय टर्न होत आहे यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. मोठे फटके खेळावे लागतील कारण दिवास्पट दिवा हा संघ खूप मजबूत संघ आहे आणि या समोर जर खेळायचा असेल तर जास्तीत जास्त म्हणजे 40 ते 45 धावा जमवणं गरजेचं आहे. परंतु इथं तसं काही चित्र दिसत नाही आहे. अप्रतिम चेंडू पाहतोय आपण उदयांचा. एक्सप्रेस डिलिव्हरी, शरीराचा वेध घेतोय. पंच आमच्याकडे वळतायत, लेगबाजचा इशारा करतायत. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावरती तर 28 धावा. शेवटचं अंतिम षटक आहे आणि या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा जमवतील हे पाहण्यासारखं राहील. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू डावेस्टी सोडून जातोय. वाईट बॉल येतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती जमा होत आहेत. काय 30 धावा या वेळेस आपण पाहू शकता. चांगला चेंडू, कटाच्या सुरुवात, फलंदाज बाद. तर पुन्हा एकदा उदय बोलतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत धावा जर बघल्या तर धावफलकावरती 30 धावा. इथं मात्र बिग हिट पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र जात सीमारेषे बाहेर. षटकार. तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा धावफलकावरती लागत आहे. इथं मात्र आता चांगल्यापैकी स्कोरबोर्डवरती लागतोय. संध्याकाळचं सत्र आहे आणि इथनं जर 40 धावा जमल्या तर निश्चित चांगली मानली जाईल धावसंख्या. कारण चांगली गोलंदाजाचा भरणा आपण पाहतोय सौरव टेमगर या संघाकडे आहे आणि त्याची पूर्तता मात्र होईल याचा. पण या दरम्यान गोलंदाज उदय टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. सेफ लँडिंग पाहायला मिळतंय परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. धावसंख्या होते 37 धावा. या वेळेस पाहू शकता एक मोठा फटका. हा जाईल चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी.
संघासाठी तारणहार बनून आलेला पाहत आहे संतोष. 2 षटकार मारले आपण या ओव्हर मध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 43 धावा. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 43 धावा लागत आहेत आणि 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा संघासमोर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. शशिकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 धावा 2 विकेट मिळवले होते. इथं मात्र आपण पाहिलं शेवटची ओव्हर थोडीशी मागणी ठरताना पाहिली आपण. उदय यांची आजच्या दिवसामध्ये त्यांची गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळाली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडंसं मागणं ठरतोय. तर या सामन्यातील जो संघ विजय होईल त्या संघाने ग्राउंड क्रमांक 1 वरती जायचं आहे राजनोली येथे. तर आपण निर्णयाची वाट न पाहता आपण लगेच विजय जो संघ होईल त्याने जायचं आहे. तर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तर पाहूया 44 धावांचं लक्ष आहे. याचा पाठलाग करण्यासाठी तर खेळाला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजी आपल्या गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय. रत्नकार आपण पाहतोय. स्ट्रायकर यावेळेस पाहू शकता आपण इनफिल्डच्या वरतून खेळून काढल्या, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे उमेश आणि तो पाहू शकता आपण 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. अरुण पहिले षटक हाताळतोय. या वेळेस आपण पाहिले तर लाईन आणि लेन थोडीशी भडकताना पाहतोय. उजव्या एसटी सोडून जाणारा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांचा. आपण पाहू शकता 1 धाव अजून अकाउंट मध्ये जुळेल. 2 धावसंख्या धावफलकावरती लागते. 44 धावांचं लक्ष आहे
11च्या सरासरीने धावा जमवायच्या धावफलकावरती दिवा स्पोर्ट दिवा संघाला. यावेळेस उत्तम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये शशीदा जर जास्त धावा जमा केल्या तर निश्चित येणाऱ्या कालामध्ये फायदा होईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, फलंदाज मात्र बाद झाला कटाच्या स्वरूपात. पण एकदा गोलंदाज चट्टान होते गोलंदाजी मार्क वरती. या इथं आपण पाहिलं अजून एक फलंदाज, एक मोठा फलंदाज कपिल यांच्या स्वरूपात बाद होतो. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती खेळत असताना आपण पाहतोय अप्रतिम फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षणी चांगलं पाहायला मिळालं नाही. या दरम्यान आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धावेला धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचते. अनिल तयार होतं, सज्ज होतंय, सामना करतोय अरुण यांच्या गोलंदाजीचा. विकेट घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. इथं मात्र आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिले समाप्त होत आहे आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 4 धावा. त्या उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, माझे जिवलग मित्र शशीदादा म्हात्रे. हॅलो. 44 धाव्यांचं आव्हान घेऊन या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा संघाची मात्र या ठिकाणी बघितले आपण पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेल्या अनिल आणि रत्नकांत ही जोडी मैदानात आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. दुसऱ्या षटक घेऊन येते गोलंदाज दामू, समोर आहे फलंदाज रत्नकांत, नॉन स्ट्राईक एंडवर अनिल. आता मात्र जर 11ची सरासरी होते आता ती सरासरी आता वाढलेली आहे, जवळजवळ 13च्या सरासरीने धावा करायचे आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आहे. दूरवर फसलेले क्षेत्ररक्षक दुसरे धावाचा प्रयत्न करतायत. दबाव टाकला होता क्षेत्ररक्षकावर. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केलेल्या आहेत.
आता या ठिकाणी एकेरी धरून मनोज भागणार नाहीये, थोडंसं हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल, कारण जो अंतर आहे तो खूप दूर झालेला आहे आणि अशा वेळी मोठ्या पटक्यांची आवश्यकता असेल ती दिवा स्पोर्ट दिवा संघाला. या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. दामू एक चांगला गोलंदाज आहे, या अगोदर देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते टेमघर संघाकडून. लाईटेड डिलिव्हरी टाकली ती सरळ हाताने चेंडू खेळलाय, बघायचा लॉंग आणि लॉंगच्या मधून चेंडू सरसा एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. उत्कृष्ट असा फटका बघायला मिळाला होता, सरळ हाताने खेळला होता आणि हा 4 धावा खूप महत्त्वपूर्ण असतील आणि अशाच मला वाटतं फटक्यांची गरज असेल ती दिवा स्पोर्ट दिवा संघाला. या 4 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे गेली आहे, धावसंख्या होते 10. खूप मोठं अंतर आहे आणि अंतर पार करायचं असेल तर मात्र मोठ्या पटक्यांची गरज असेल. पण आपण बघितलं या अगोदर चांगली गोलंदाजी झाली होती, एक मोठ्या संघाला पराजित केलं होतं टेमघर संघानं. उत्कृष्ट गोलंदाजी साकारली होती सर्व गोलंदाजांनी. पुन्हा इथे दामू गरम झाला म्हणजे गोलंदाजी मला समोर आहे. फलंदाज रत्नकांत, चांगला चेंडू होता, स्क्वेअर केला चेंडूला, बघाचा पॉईंट आणि गलीच्या मध्ये सरसावतो चेंडू. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. तर लाईफ लाईनवर चालत आहेत. जर मनोज विचार केला तर लाईफ लाईन आता महत्वाची नाहीये. आता तुम्हाला थोडंसं हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल, कारण ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रकारच्या अनुषंगाने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. निश्चित अंतर मोठं आहे, अंतर गाठायचं आहे तर चेंडूला चुमंतर करावं लागेल. अगदी बरोबर आहे. दामू राईटा मोहरचा मारा करतो, विकेट पासून 10 ते 12 पावलांचं अंतर आहे. फ्लायटेड डिलिव्हरी टाकली होती, फसला होता फलंदाज. 1 धाव पूर्ण केलेली आहे. पॅच कट घेतली होती असं वाटतंय, पंचांनी इशारा केलेला नाहीये, पण 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. अनिल ऑन स्ट्राईक. दामू राईट आर्म ओव्हर. एक चांगली गोलंदाजी याच्याकडून झालेली आहे आतापर्यंत, पण एक आहे इथे जर थांबायचं असेल तर तुम्हाला चांगला क्रिकेट खेळावं. दोन्ही संघांना तशा प्रकारचा खेळ करावा लागेल. लाईटेड डिलिव्हरी टाकली होती, पुन्हा एकदा थोडंसं असफल झाला. बॅटची कट घेतली होती, ऑन साईड वर चेंडू होते. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा धोका देत प्रयत्न होतो आणि 2 धावा देखील या सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 15. अजूनही मला वाटतं या षटकातील एखादा चेंडू बाकी असेल आणि ह्याच षटकात ह्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर थोडंसं धावांना आकार येईल किंवा जो ओव्हर रेट आहे तो चांगल्यापैकी होऊ शकतो. मनोज बघायचं आहे. अनिल स्ट्राईकवर, गोलंदाज तयार. दामू राईट आर्म ओव्हर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला जात ऑन साइड खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्र चेंडू पर्यंत येतोय, तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावानंतर धावसंख्या होते 17. धावा करायच्या 44 आणि धावा झालेल्या त्या 17, म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज. आता मात्र एखादा फलंदाज बाद व्हायला हवाय, कारण जर बाद झाला तर एखाद्या मोठ्या फलंदाजाला संधी मिळू शकते. काय वाटते मनोज? निश्चितच मैदानाच्या आतमध्ये गमिनी कावा खेळणं गरजेचं आहे. इथनं जर एखादा फलंदाज जर बाद होतोय आणि डगआउटमध्ये चांगला फलंदाज असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये येऊन चांगला खेळ करेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आतापर्यंत गोलंदाजी खूप छान पाहायला मिळाली आहे. अजूनही 18 चेंडू 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. आता मात्र थोडीशी बॅट किंवा थोडेसे हात खोलावे लागतील दोन्ही फलंदाजांना, पण त्याहून देखील चांगली गोलंदाजी बघायला मिळते. टेमघर संघाची गोलंदाजी खूप जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आहे. या अगोदर सुद्धा आपण बघितलं या संघानं गोरसई संघाला हरवलं होतं. चांगली फलंदाजी करतो असं वाटतं की गोरसई संघ विजय ठरतो की काय, पण मुकेश सिंग चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती. टॉस चेंडू टाय की पायांच्या हालचा बघा, लेग स्टाईक मला डाव्या स्टीच्या बाहेर जातोय चेंडू, पण जो वाईटचा इशारा होता. थोडासा फुलटॉस चेंडू वाटला होता, पण काय अंतरावरचा टप्पा पडला होता. ते ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, हलका शफल झाला होता फलंदाज, पण पूर्ण बीट झालाय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 18 रन्स.
अजूनही 12 चेंडूमध्ये 26 धावेची गरज आहे, पण आवाक्यात आहे मनोज. हलक्याशा त्याने टर्न केलं होतं चेंडूला. शॉट थर्डमॅनला चेंडू होतो. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. असं वाटतंय की मिशन इम्पॉसिबल असलं, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. 12च्या सरासरी धावा करायच्या आहेत, पण चांगली रणनीती आखावी लागेल. त्याहून अधिक ह्या गोलंदाजांना अतिशय उमेश यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एक चांगली वेगळ्या प्रकारची शैली आहे त्याची. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. 6 बीट झालाय फलंदाज. आता प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे मनोज. प्रत्येक चेंडूवर धाव येणं महत्वाचं आहे. धावसंख्या स्थिर आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा हव्यात अजूनही विजयासाठी. काही होऊ शकते. आता मात्र सरळ हाताने केल्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिड ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का बघायचं आहे. आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. त्यांनी चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अनिल हा बाद होतोय. 3 धावेनंतर धावसंख्या होते 23. 21 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. आणि जर 21 धावा करायच्या असतील तर चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. पण आता एक फलंदाज जातो की ज्याच्याकडून खूप अपेक्षा असतील असा फलंदाज आहे किरण, की ज्याने या अगोदर सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. आता महत्वाच्या क्षणी किरण याला या ठिकाणी फलंदाजीला पाचारण केलं जाते. किती धावाला 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. गोलंदाज उमेश एक आगळ्या वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतोय. मला हा गोलंदाज जेव्हा बघितला तर मला कशिलीच्या गोलंदाजीची आठवण झाली. मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे बघायचंय. आणि या ठिकाणी एक मोठा फलंदाज किरण हा झेलची रूपाने बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. फटका फसला पण क्षेत्ररक्षक फसला नाही. त्याला माहिती आहे हा झेल खूप महत्वाचा आहे. हा मॅच विनिंग झेल ठरू शकतो आणि चुकी झाली नाही ती क्षेत्ररक्षक एक उत्कृष्ट झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद झाला किरण. उमेशची या ठिकाणी आपण उमेशच्या विषयी चर्चा करूया. कोहली इलेव्हन कशिली संघामध्ये एक अशा प्रकारचा गोलंदाज असायचा. जेव्हा रेग्युलर क्रिकेट बरेचसे जेव्हा खेळले गेले तेव्हा अशा प्रकारचा एक क्रिकेटर होता की जो हातामध्ये असं उचली देऊन चेंडू फेकायचा आणि एक उत्कृष्ट अशी चेंडू फेकायचा आणि त्या जलद गतीने चेंडू फेकत की फलंदाजाला चेंडू दिसे नसा व्हायचा. उत्कृष्ट अशी त्याची या ठिकाणी गोलंदाजचं आपण बघितलं होती कृती होती. चेंडूकडे बघत राहायची, फक्त फलंदाज बघत राहायचे कशा प्रकारे चेंडू फेकतायत. नवीन फलंदाज मैदान तो पुण्यनाथ. स्ट्राईकवर आता रत्नकांत. आता मात्र करो या मरो अशी परिस्थिती. बघायचं पंचांचा काही इशारा लेग बाईकच्या पण नक्कीच पुढे आला होता. थोडासा अंगाला स्पर्श झाला होता चेंडूचा. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 24. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. हा चेंडू खूप महत्वपूर्णचा असेल. निश्चितच हा चेंडू खूप महत्वाचा आहे आणि या चेंडूवरती आपण पाहतोय एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण इथनं विजयाचा अंतर जर गाठायचा आहे आपल्याला तर 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस मात्र ज्या फटक्याची आवश्यकता आहे तो फटका येतोय का, परंतु आपण पाहिलं फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण त्याहून अधिक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मिळत आहेत. 2 पेक्षा अधिक काही नाही आहे. क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाले आणि क्षेत्ररक्षणाचं मात्र कौतुक करावं लागेल की ज्याने मात्र आपण पाहू शकता आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत.
नाही की जितका चांगला फटकावतात त्याहूनही अधिक क्षेत्ररक्षण चांगलं होतं. असं वाटलं होतं की कुठेतरी फुटबॉल लीग चालू आहे अशा प्रकारे चेंडू अडवला, पण स्वतः मात्र या ठिकाणी चेंडू अडवला, पण संघासाठी मात्र 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत, महत्त्वपूर्ण 2 धावा वाचवलेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, स्तुती करावी लागेल क्षेत्ररक्षकाची. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. चांगला फटका बघायला मिळाला होता पुणेच्या बॅटमधून, शफल झाला होता, लॉंगलेगच्या दिशेने चांगल्या प्रकारे टोलावला देखील होता, पण काय क्षेत्ररक्षण केलंय, स्तुती करावी लागेल. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज, 18 धाव्यांची गरज, माफ करा. गोलंदाज काय नाव आहे, संजय येतोय. या अगोदर सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती संजयनं. आता ग्लान्स करण्याची परिस्थिती राहिली नाही, आता मोठे फटके खेळावे लागतील, हात खोलावे लागतील, कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हव्यात 18. पाच चेंडू आणि 18 धावेची गरज. चांगली गोलंदाजी साकारतो जयेश. काय नाव आहे त्याचं, संजय आहे. चार चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. असं वाटलं होतं की चांगली गोलंदाजी झाली दिवा संघाची मनोज, पण कुठेतरी का खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि चांगल्या धावेचा पल्ला पार केला तो टेमघर संघानं. चांगली षटक हाताळतोय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तीन चेंडू आणि अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. केवळ औपचारिकता राहिलेली आहे. चांगल्या प्रकारचा खेळ बघायला मिळाला टेमघर संघाकडून आणि स्तुती करावी लागेल. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि पल्ला खूप मोठा आहे, 15 धाव्यांचा. केवळ औपचारिकता उरलेली आहे या सामन्यामध्ये. व्हाईट बॉल पडतो या ठिकाणी, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एक चेंडू आणि 14 धावेची गरज आहे.